तर नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील आपल्या डिजिटल स्टोअर डॉट इन या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या ई लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी आपल्याला फेसबुक मार्केटिंग म्हणजे नेमकं काय, आपला व्यवसाय कोणताही असेल तर त्या व्यवसायाचं मार्केटिंग फेसबुकच्या माध्यमातून कसं करायचं. कारण आज आपल्याला माहिती आहे बरेचशीच लोक म्हणजे जर आपण सर्वसाधारणपणे बघितलं तर एज 13 ते एज सर्वसाधारणपणे बघितलं आपण 65+ या वयोगटातील बरीचशीच लोक आज फेसबुक खूप प्रचंड प्रमाणामध्ये वापरतायत. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज मित्रांनो फेसबुक वापरतायत. तर ओके, यामध्ये जर बघितलं सर्वसाधारणपणे मी तुम्हाला गुगलवरती जाऊन दाखवू शकतो. फेसबुक ऍक्टिव्ह युजर्स इन इंडिया, फेसबुक ऍक्टिव्ह युजर्स इन इंडिया जर आपण या ठिकाणी टाकलं तर गुगल सांगते इंडिया हॅज द हायेस्ट नंबर ऑफ फेसबुक युजर्स ग्लोबली विथ ओव्हर 375 मिलियन युजर्स ऑफ जानेवारी 2025. म्हणजे जानेवारी 2025 पर्यंत मित्रांनो आपण बघितलं तर पूर्ण आपल्या भारतामध्ये फेसबुकचे ऍक्टिव्ह युजर्स हे 375 मिलियन क्रॉस आहेत. ओके, आता यामध्ये जर मित्रांनो आपण सर्वसाधारणपणे बघितलं तर एक जर्मनीचे एक वेबसाईट आहे, statista.com नावाची एक वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती आपण आल्यानंतर इथं आपल्याला बघायला मिळेल की कशा पद्धतीचा तो ग्राफ आहे किंवा किती ग्राहक आता खूप प्रचंड प्रमाणामध्ये फेसबुक वापरत आहेत तर तेही आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे सर्वसाधारणपणे बघितलं तर जगाच्या पाठीवर एकट्या इंडियामध्ये रेग्युलर फेसबुक युजर्स हे 375 मिलियन क्रॉस आहेत. म्हणजे इतका मोठा वर्ग आज फेसबुक खूप प्रचंड प्रमाणामध्ये इंडियामध्ये वापरतोय. ओके, आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर सिंगल युजर टाइम डेली ऑन फेसबुक इन इंडिया, म्हणजे एकट्या इंडियामध्ये इंडियातला एक व्यक्ती सर्वसाधारणपणे किती वेळ फेसबुक वापरतो. म्हणजे इंडियामधला एक व्यक्ती दिवसभरात किती वेळ फेसबुक वापरतो. कोण 10 मिनिटं फेसबुक वापरतंय, कोण अर्धा तास वापरतंय, एनिथिंग कोण 2 तास फेसबुक वापरतंय. ओके, अशा वेगळ्या प्रमाणामध्ये जर फेसबुक आपण बघितलं तर इन इंडिया द अवरेज फेसबुक युजर स्पेंड्स अप्रॉक्सिमेटली 32 मिनिट्स डेली ऑन द प्लॅटफॉर्म. म्हणजे दररोज जर आपण बारकाईने बघितलं तर सर्वसाधारणपणे कोण 1 तास, कोण 2 तास, कोण अर्धा तास, कोण 1.5 तास असं वेगवेगळ्या पद्धतीने बघितलं. प्रत्येकाचं वापरण्याचं टायमिंग जर आपण बघितलं तर जगभरामध्ये ऑल इंडियामध्ये जेवढे फेसबुक व्यक्ती वापरतात वय वर्ष 13 ते 65+, मग त्यामध्ये मेल असेल किंवा यामध्ये फिमेल असेल, तर ही जी लोक फेसबुक आज वापरतात म्हणजे जो डेमोग्राफिक एरिया आहे याला आपण डेमोग्राफिक एरिया म्हणू. डेमोग्राफिक यूज म्हणजे ज्यामध्ये मेल आणि फिमेल अशी 2 लोक येणार आहेत. एज 13 ते 65+ येणार आहे. या दरम्यानची जे डेमोग्राफिक जे युजर्स आहेत ते इंडियामधील, तर सर्वसाधारणपणे जे फेसबुक वापरतात एकट्या इंडियामध्ये किती जण फेसबुक वापरतात हेही आपण सर्वसाधारणपणे बघितलं. म्हणजे एकट्या इंडियामध्ये 375 मिलियन पेक्षा जास्त फेसबुक ऍक्टिव्ह युजर्स आहेत. आणि रेग्युलरली जर इंडियामध्ये बघितलं तर सर्वसाधारणपणे एक व्यक्ती सर्वसाधारणपणे 32 मिनिटं फेसबुक वापरतोय. हेही आपल्याला आता समजणं अगदी गरजेचं आहे. आणि तसंच आता जर आपण बघितलं तर पुढे जाऊन आपण बघूया, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल आणि त्यानंतर व्हॉट्सअप असेल, तर हे जे 3 ऍप आहेत हे पूर्ण जगभरामध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये वापरतातच, पण ऑल इंडियामध्ये म्हणजे इन इंडियामध्ये तर फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपचे युजर्स खूप प्रचंड प्रमाणामध्ये वाढत आहेत. ओके, तर यामध्ये आता बघितलं आपण पहिला फेसबुक आणि इंस्टा या 2 कंपन्या वेगवेगळ्या होत्या, पण आता बघितलं तर या 3 कंपन्या एका ऍपच्या एका कंपनीच्या अंडर आलेल्या आहेत की ज्या कंपनीचं नाव आहे मेटा. या मेटा कंपनीच्या अंडर हे 3 ऍप आता आलेले आहेत. म्हणजे तुम्ही फेसबुक चालू केला, स्टार्ट केला तर सुरुवातीला मेटा नावाचा आयकॉन येतोय. म्हणजे अशा प्रकारचा आयकॉन येतोय का बघा. जर आपण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ऍप जर आपण फेसबुक, इंस्टा आणि व्हॉट्सअप जर ओपन केलं तर या प्रकारचा लोगो येतोय का बघूया आपण. ओके, जर तुम्ही तिन्हीपैकी कुठलंही ऍप ओपन केलं तर तिन्ही ऍप ओपन होत असताना तिन्ही ऍपच्या ठिकाणी हा ऑप्शन येतोय. म्हणजे खूप छान पद्धतीनं बघूया आपण. म्हणजे सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं या ठिकाणी कुठलं ऑप्शन आपण एखादा ओपन करायला गेलो तर त्या ठिकाणी मेटा नावाचा असा ऑप्शन येतोय का बघूया आपण. म्हणजे बघा आता या ठिकाणी मेटा नावाचा, या ठिकाणी इथं तुम्हाला इथं मेटा नावाचा ऑप्शन दिसेल.
म्हणजे फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, तिन्हीपैकी कुठलाही ऑप्शन तुम्ही किंवा कुठले ऍप ओपन करायला गेला तर मेटा नावाचा सिम्बॉल किंवा मेटा नावाचा असा आयकॉन तुम्हाला भेटून जाईल. जसं की मी आता या ठिकाणी इथं ऑप्शन ओपन करायला गेल्यानंतर म्हणजे मी या ठिकाणी एक ऑप्शन ओपन करायला गेलेलो तर या ठिकाणी आपल्याला एक चांगला ऑप्शन ओपन झालेला दिसतोय मेटा, म्हणजे एक मेटा नावाचा आयकॉन त्या ठिकाणी आपल्याला आलेला दिसेल आपल्या समोर. म्हणजे आज हे तिन्ही ऍप एका कंपनीच्या अंडर आलेले आहेत. म्हणजे पूर्ण जगभरामध्ये म्हणण्यापेक्षा ऑल इंडियामध्ये फेसबुकचे युजर्स खूप प्रचंड प्रमाणामध्ये वापरतं. कोण फेसबुकवरती रील बघत बसतं, कोण फेसबुकवरती इन्फॉर्मेशन काढत बसतं, कोण फेसबुकवरती एनिथिंग ऍड पाहतं, कोण फेसबुकवरती एखादा फॉर्म भरतं, एनिथिंग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आज फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, व्हॉट्सअपवरती खूप प्रचंड प्रमाणामध्ये होत आहेत. तर यासाठी आज फेसबुक, इंस्टाग्राम वरून व्हॉट्सअपवरती खूप चांगल्या प्रकारे मार्केटिंग करता येऊ शकतं. म्हणजे आज आपल्याला व्हॉट इज फेसबुक मार्केटिंग हा ऑप्शन बघत असताना मी तुम्हाला एकच सांगू शकतो, शो युअर बिझनेस प्रोडक्ट अँड सर्व्हिस इन्फॉर्मेशन किंवा सर्व्हिस ऍड ऑन फेसबुक. म्हणजे फेसबुकवरती आपल्या बिझनेसची प्रोडक्ट आणि सर्व्हिसची ऍड आपण आपल्या फेसबुकवरती दाखवणं, म्हणजे त्यांच्या म्हणजे युजरच्या मोबाईलवरती. म्हणजे मी म्हटलं ना की सर्वसाधारणपणे 375 मिलियनच्या वरती आज इंडियामध्ये फेसबुक वापरतायत प्लस, आणि एक व्यक्ती सर्वसाधारणपणे अर्धा तास तरी म्हणजे 30 मिनिट तरी फेसबुक इंडियामध्ये वापरतोय. त्यामुळे आज आपण आपल्या प्रोडक्ट सर्व्हिसची ऍड आपण फेसबुकवरती त्यांच्या मोबाईलवरती दाखवणे हे योग्य आहे. इतका खूप मोठा प्रचंड प्रमाणातला प्लॅटफॉर्म फेसबुक आपला बिझनेस वाढवण्यासाठी आहे. त्यामुळे फेसबुकच्या माध्यमातून इमेज आणि व्हिडिओच्या माध्यमातून, फेसबुक या ऍपच्या माध्यमातून इमेज आणि व्हिडिओच्या माध्यमातून ऍड दाखवणं म्हणजेच फेसबुक मार्केटिंग. आणि येत्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मग आपण बघायचं आहे नेमकं फेसबुक मार्केटिंगसाठी कोणकोणत्या प्रकारच्या रिक्वायरमेंट्स असतात किंवा कोणकोणत्या प्रकारच्या रिक्वायरमेंट्स लागतात, किंवा पर्सनल फेसबुक आणि बिझनेस पेज, पर्सनल फेसबुक आणि बिझनेस पेज यामध्ये नेमका काय फरक आहे आणि दोन्हीपैकी कुठलं नेमकं मार्केटिंगसाठी वापरायचं हे आपण येत्या पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तुर्तास आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघू पर्सनल फेसबुक आणि बिझनेस फेसबुक यामध्ये नेमकं कोणतं फेसबुक नेमकं मार्केटिंगसाठी वापरलं जातं, म्हणजे फेसबुक बिझनेस पेज, म्हणजे फेसबुक बिझनेस पेज आणि पर्सनल फेसबुक म्हणजे वैयक्तिक फेसबुक आणि व्यवसायासाठी वापरलं जाणारं फेसबुक, या दोन्हीमध्ये नेमकं कोणतं फेसबुक वापरायचं. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, हे विशाल संभाजी पाटील हे माझं पर्सनल फेसबुक आहे. बघा, विशाल संभाजी पाटील हे माझं पर्सनल फेसबुक आहे. या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल हे माझं पर्सनल फेसबुक आहे. आणि या ठिकाणी जर आता आपण आलो, बघा आता या ठिकाणी जर मी इथं क्लिक केलं, इथं जर मी फेसबुकचं पेज ओपन केलं तर या ठिकाणी आता इथं बघा, तर हे जर पेज आपण बघितलं तर हे बिझनेस पेज आहे. बघा आता ट्रान्सलेट होते, मी ट्रान्सलेट करतो आता या ठिकाणी. बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे फेसबुक बिझनेस पेज आहे, शीतल वस्त्र निकेतन म्हणजे बिझनेसच्या नावानं, आणि ही माझी पर्सनल प्रोफाईल आहे. मग दोन्ही पैकी नेमकं कोणतं पेज म्हणजे कोणती गोष्ट आपण बिझनेससाठी वापरायची हे आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तुर्तास आज आपण इथंच थांबू.